धक्कादायक अशी ही बातमी आहे। पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपोमध्ये दुपारी मोठी दुर्घटना घडली आहे। अतिवृष्टीमुळे कचऱ्याच्या डोंगराचं भूस्खलन झालं आणि तो थेट वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कोसळला। या ठिकाणी अजूनही बचाव कार्य सुरूच आहे। काल ही दुर्घटना घडलेली होती आणि अजून सुद्धा या ठिकाणी बचाव कार्य सुरू असल्याचं कळत आहे। इमारतीखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। आतापर्यंत एकूण 9 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय। घटनास्थळी लष्कर, एनडीआरएफ, पिंपरी चिंचवड अग्निशमन दल आणि पिंपरी चिंचवड पोलीस यांच्यासह विविध यंत्रणा संयुक्तपणे बचाव कार्य करतायत। रेस्क्यू ऑपरेशन अद्यापही सुरूच असल्याची माहिती आहे। तिकडची ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण बघू शकतोय। कशा पद्धतीने वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची जी इमारत आहे ती ढासळलेली होती आणि त्याच्यावर किती हा कचरा येऊन पडलेला आहे त्याचा अंदाज आपल्याला येऊ शकेल। पिंपरीतील मोशीमध्ये काळाचा घाला पडलेला आहे। नेमकं काय घडलं होतं ते आपण बघतोय। मोशी कचरा डेपोमध्ये मोठी दुर्घटना घडली। अतिवृष्टीमुळे कचऱ्याच्या महाकाय डोंगराचं भूस्खलन झालं। कचऱ्याचा हा डोंगर होता आणि अतिवृष्टी झाल्यानंतर या कचऱ्याचा जो डोंगर आहे तो ढासळला। वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या ठिकाणी ही दुर्घटना घडली। या प्रकल्पाची जी बिल्डिंग आहे ती ढासळली। कचऱ्याचा डोंगर वेस्ट टू एनर्जीच्या इमारतीवर कोसळला। त्यामुळे कचऱ्याचा डोंगर सुद्धा किती धोकादायक असू शकतो याचा अंदाज आपल्याला या दुर्घटनेवरून येतोय। सुमारे 17 जण ढिगाऱ्याखाली अडकलेले होते। पहिल्या मजल्यावरचे लोक तिथे होते, ते अडकल्याची माहिती समोर आली होती आणि ढिगाऱ्याखालून आतापर्यंत 9 जणांची सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे। म्हणजे आणखी काही लोक इथं अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। कोसळलेल्या इमारतीखाली अजून 8 कामगार अडकल्याचं कळत आहे। म्हणजे 24 तासांपेक्षा जास्त काळ उलटून गेला आहे आणि अजून सुद्धा ते या इमारतीखाली दबलेले असल्याची माहिती समोर येते। एनडीआरएफ, लष्कर, अग्निशमन दलाकडून रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी सुरू करण्यात आलं आहे। मात्र तरी सुद्धा काही लोक अजूनही त्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकून आहेत। कोण येतो इंजिनियर? कचऱ्याच्या ढिगामध्ये नव्हती ती। कचऱ्याच्या त्या ढिगापासून जवळजवळ 30 मीटरवरती सेफ अंतरावरती बिल्डिंग होती। मग कसं बिल्डिंगच्या स्ट्रक्चर बद्दल काहीच प्रॉब्लेम नाही। बिल्डिंगचं स्ट्रक्चर व्यवस्थित होतं। बिल्डिंग 2 वर्षापूर्वीच त्याचं उद्घाटन झालं होतं। परंतु ज्या पद्धतीने हा एवढा मोठा कचऱ्याचा ढीग पडला त्याच्यामुळे ती बिल्डिंग कोसळली। सर, कचरा प्रकल्पात खाली ऑब्व्हियसली पाया लागत नाही, कचराच असणार आहे। तिथे बिल्डिंग बांधायला परमिशन मिळालीच का हा प्रश्न आहे। खाली कचरा नव्हता, बिल्डिंगचं व्यवस्थित प्लॅनिंग करून कचरा बिल्डिंगचं डेपोला कचरा फाउंडेशन नसेल तर वगैरे काय सगळं असेल? व्यवस्थित केलेलं सर, प्लॅनिंग असतं तर हा दुर्घटना झाली नसती। सगळ्यात महत्त्वाचा हा नैसर्गिक आपत्ती आहे। पिंपरी चिंचवड शहरातील कचरा डेपोमध्ये जी इमारत कोसळल्याची घटना घडलेली आहे ती घटना नेमकी कशी घडली, आत्ता बचाव कार्यामध्ये काय अडथळे येत आहेत आणि एकूणच बचाव कार्य जे आहे ते कशा पद्धतीने केल्या गेलं आत्तापर्यंत आणि 9 जणांना कशा पद्धतीने बाहेर काढलं गेलं आपण जाणून घेऊ। आपल्यासोबत स्वतः दिलीप गायकवाड सर आहेत। सर, खरं तर अहोरात्र तुम्ही सगळे प्रयत्न करता आहात। लष्कराची एक तुकडे देखील इकडे आहे। ही घटना नेमकी कशी घडली असावी आणि काय घडलं असावं त्याबद्दल आधी सांगा। घटना तर कशी घडली हे सगळ्यांना दिसतंयच आता। त्याच कारणामुळं इथं लोक अडकली होती ह्या इमारतीमध्ये आणि त्यांना बाहेर येण्याचे जेवढे मार्ग होते ते सगळे त्यामुळे बंद झाले होते। तर मग आपण पर्यायी मार्ग शोधले। आपण स्लॅब तोडून, स्लॅब कट करून आतमध्ये प्रवेश करून त्या लोकांचं ऑपरेशन केलेलं आहे। सुरुवातीला साधारण 4 तास लागले त्या 9 लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी। तोपर्यंत आपण त्यांना अन्न, पाणी आणि कशा पद्धतीने सुविधा ऑक्सिजन पुरवण्याचा प्रयत्न केला, त्यांचा काय रिस्पॉन्स येत होता? तो आम्ही जोपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हतो तोपर्यंत फक्त त्यांचा आवाज जो आहे तो आम्हाला येत होता। परंतु त्यांच्यापर्यंत जाण्याचा किंवा त्यांना पाहण्याचा असा कुठलाही मार्ग आम्हाला सापडलेला नव्हता। फक्त आम्हाला अंदाज आला होता त्यांच्या आवाजावरून की ते नेमके कुठं असतील आणि नेमकं आम्ही त्या जागेवरती तिथं डक्ट तयार करून स्लॅब तोडून तिथं आतमध्ये प्रवेश केला। बरोबर। सर, सगळ्यात महत्त्वाची बाब आहे, आत्ता एकूण किती जण आत अडकलेले आहेत आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी कोणते अडथळे येत आहेत? आता एक 3 ते 4 लोक आतमध्ये असण्याची शक्यता आहे। बिल्डिंगमध्ये 3 असण्याची शक्यता आहे। एक जो आहे तो आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार तो कॅन्टीनमध्ये बिल्डिंगकडे चाललेला होता इसम, तर तो बाहेरच्या बाजूला आहे कुठेतरी। तर बिल्डिंगमध्ये 3 लोक असण्याची शक्यता आहे।
प्रशासनाकडनं 23 एकूण कामगार अडकल्याची माहिती देण्यात आली होती. त्यापैकी 9 आपण बाहेर काढलेले आहेत आणि उर्वरित असण्याची शक्यता आहे. त्यांच्याकडनं रिस्पॉन्स येतोय का काही, किंवा तो रिस्पॉन्स यावा म्हणून काय यंत्रणा आपण इथे कार्यरत केलेली आहे? आमच्याकडे जी लिस्ट आली होती त्याच्यामध्ये 16 लोकांची लिस्ट होती आणि एका इसमाबद्दल आम्हाला तोंडी सांगितलेलं होतं की तो बाहेरच्या बाजूला आहे. तर 16 मधले आम्ही 9 लोक रेस्क्यू करून बाहेर काढलेले आहेत. युद्ध पातळीवरचे प्रयत्न जे आहेत ते केले जात आहेत. अग्निशमन दल विभागाचे हे अधिकारी होते ज्यांनी आपल्याला ही संपूर्ण घटना कशी घडली आणि बचाव कार्यामध्ये नेमके काय अडथळे येतात त्याबद्दल सांगितलंय. खरं तर अजूनही जे अडकलेले आहेत त्यांच्यापर्यंत संपर्क होत नाहीये आणि त्यामुळे चिंतेची बाब आहे. मात्र या सगळ्यांची जी बचाव कार्याचे प्रयत्न आहेत ते महत्त्वाचे आहेत आणि या प्रयत्नांना यश येईल अशी सगळ्यांची अपेक्षा आहे. व्हिडिओ हर्षद गोरखासह गोविंद वाकडे, न्यूज 18 मराठी, पिंपरी चिंचवड. कचऱ्याचा ढीग कोसळल्यानं काही लोक अडकलेले आहेत. त्यामुळे यासाठी जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होणं साहजिक आहे आणि त्यामध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये या घडलेल्या दुर्घटनेप्रकरणी महानगरपालिकेचे पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी यांच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी केली जाते. या घटनेला नैसर्गिक आपत्ती म्हणणारे महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी कुणाला पाठीशी घालतायत असा सवाल सुद्धा स्थानिक नगरसेवकांनी उपस्थित केलाय. आतापर्यंत एका कामगाराचा मृत्यू झाला अशी माहिती समोर येते आहे. मात्र या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी महानगरपालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी म्हणतायत की पदाधिकाऱ्यांशी बोलू. खरं तर त्यांचं हे वक्तव्य संतापजनक आहे असं विरोधकांना वाटतंय. स्वतः सुलभाताई आपल्या सोबत आहेत. कालपासून तुम्ही या सगळ्या घटनेची माहिती घेत आहेत. सगळ्यात आधी जबाबदारी निश्चित होणं गरजेचं होतं. महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर, ठेकेदारावर तो अजूनही झाली नाही. या सगळ्या घटनेकडे कसं बघताय, काय नेमकं कारण असावं असं वाटतं? मी कालच माननीय मुख्यमंत्री यांना एक पत्र मेल केलेलं आहे की या घटनेची जबाबदारी जे पर्यावरण विभागाचे मुख्य आहेत संजय कुलकर्णी यांच्यावर निश्चित करण्यात यावी. त्याचबरोबर हा जो मोशी कचरा डेपो ज्यांना दिला आहे जबाबदारी म्हणून ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत योगेश अल्लाट, त्यांच्या बाबतीत शासनाकडे ऑलरेडी तक्रारी आहेत की त्यांची डिग्री बोगस आहे. त्यामुळे ज्यांची डिग्रीज बोगस असेल त्यांना ह्याच्यातलं ज्ञान असणं फार अवघड वाटतंय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेस्ट टू एनर्जी मॅनेजमेंटचा एक नियम आहे की 20 मीटरच्या वरती कुठलाही डोंगराची उंची जाऊ नये या कचऱ्याच्या ढिगाची. पण आता प्रत्यक्षदर्शनी सगळ्यांनी सांगितलं की ही 30 मीटरच्या वरती उंची होती. म्हणजे हिथं यांनी पहिला नियमाचा भंग केलाय. मग तो नियमाचा भंग झाला म्हटल्यानंतर जबाबदारी निश्चित होते. अशा पद्धतीने जर एक पूर्ण दिवस आपल्याला ते लोक बाहेर काढण्याकरता जर प्रशासनाला कार्य करता येत नसेल तर ही केवढी मोठी महापालिकेच्या वतीने चुकीची बाब म्हणून आपल्याला पाहायला मिळते. जसं ताईंनी सांगितलं की 30 मीटरचा डोंगर, आता प्रशासनच सांगतं की 30 मीटरचा डोंगर त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे आणि ड्रॉप्स मध्ये असं म्हटलंय की 20 मीटरच्या वरती डोंगर गेला नाही पाहिजे. ह्याच्यावरनं स्पष्ट होतं की एन्व्हायरमेंट डिपार्टमेंट हे पूर्णतः चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी काम करत होतं आणि त्या ठिकाणी कुठलीही जे आपले वर्कर्स आहेत, कामगार आहेत, त्यांच्या बाबतीमध्ये कुठं देखील सुरक्षितेच्या बाबतीत कुठलेच नॉर्म्स एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटने पाळले नाही. आपण फक्त कचरा डेपो पुरतं मर्यादित न राहता संपूर्ण शहरामध्ये जर पाहिलं तर एन्व्हायरमेंट डिपार्टमेंट हे काहीच काम करत नाही आणि त्यामुळे सगळ्याच प्रकरणाची जी आहे ते चौकशी, सखोल चौकशी होणं गरजेचं आहे. दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा असाही इशारा जे आहे ते शिवसेनेकडनं देण्यात आलेला आहे. या सगळ्याची दखल राज्य सरकार कशी घेते याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं. हर्षद गोविंद वाकडे, न्यूज 18 मराठी, पिंपरी चिंचवड. पिंपरी चिंचवडमधल्या या धक्कादायक दुर्घटनेमध्ये इमारतीच्या मलब्याखाली एक व्यक्ती अडकलेली आहे. महेश कुंभार नावाचे हे कर्मचारी अडकलेले आहेत. त्यांचे नातेवाईक सुद्धा घटनास्थळी पोहोचलेत. मात्र प्रशासनाकडून आपल्याला काहीही माहिती दिली जात नाही असा आरोप त्यांनी केलाय. पिंपरी चिंचवडमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेमध्ये अजूनही 8 पेक्षा अधिक कामगार जे आहेत ते इमारतीच्या खाली अडकलेले आहेत आणि त्यांना काढण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जातात. आणि अर्थातच या अडकलेल्या कामगारांचे जे नातेवाईक आहेत त्यांना चिंता त्यांची वाढत चाललेली आहे. घटनेला 22 तास उलटून गेलेले आहेत. खरं तर मध्ये एक जण जे अडकलेले आहेत त्यांचे नातेवाईक माझ्यासोबत आहेत. घटना दुर्दैवी आहे. चिंता आपली सगळ्यांचीच वाढत चाललेली आहे. प्रशासनाकडनं काय माहिती दिल्या गेली आहे तुम्हाला? प्रशासनाकडनं काहीच माहिती दिली गेलेली नाही आहे. मी सकाळी आल्यापासून कोणी बोलायला तयार नाही. माझ्यासमोर एक बॉडी नेली, कोण होतं काय होतं काही सांगितलं गेलेलं नाही. तुमचं कोण अडकलंय आणि काय त्यांचं जॉब प्रोफाईल होतं इथे?
माझा सखा भाऊ आहे लहान महेश कुंभार. त्याचं जॉब प्रोफाईल म्हणजे तो HR असिस्टंट आहे इथं. मागच्या 1 वर्षापासून म्हणजे जवळपास एप्रिल महिन्यापासून तो कार्यरत आहे इथं अँटोनी लॉरा कंपनीचं. ही घटना कशी कळली आणि काय सांगण्यात आलं तुम्हाला ज्यावेळेस पहिल्यांदा घटना? मला रात्री फोन आला होता, माझ्या वडिलांना फोन आला होता ॲक्च्युली इथले HRचा, की दुर्दैवी घटना घडलेली आहे, तर तुम्ही गाडी करून लवकरात लवकर इकडं कंपनीकडे या म्हणून. त्याच्यानंतर मी 1-2 जणांना फोन लावले. त्याच्याबरोबर जो काम करतो एक सेफ्टी ऑफिसर माझ्या ओळखीचा आहे, त्याला कॉल लावला मी, तर त्याचा कॉल दुसऱ्याने उचलला. ॲक्च्युली तो बी जखमी अवस्थेत तो ICUमध्ये ॲडमिट होता. तर त्या ज्या व्यक्तीने कॉल उचलला त्यांनी मला सांगितलं की असं असं झालेलं आहे म्हणे. मग मी त्यांना माझ्या भावाबद्दल विचारलं, तर ते म्हणे अजून ते रेस्क्यू झालेले नाही आहे. तर मग मी रात्री 2 वाजता निघालो छत्रपती संभाजीनगरमधून आणि 9-9:30 वाजता इथं कंपनीत आलो. इथे पोहोचलाय तर लहान भावाचं पारिवारिक कसे आहेत ते? इथे परिवार राहत होता त्यांचा? नाही, इथं तो बॅचलरमध्येच राहतो. आणखी लग्न व्हायचं? नाही, मागच्या महिन्यातच 22 तारखेला त्याचं लग्न केलं आम्ही. नेमकंच लग्न झालं होतं त्याचं. सगळ्यांची चिंता आपले त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते आहे आणि यामुळंच प्रशासन जे आहे या युद्ध पातळीवर त्यांनी हे कार्य करावं. जे अडकलेले आहेत त्यांना सुखरूप बाहेर काढावं असं या सगळ्यांची मागणी आहे. मात्र चूक जी आहे, ज्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हे सगळं घडलं त्याची देखील सखोल चौकशी व्हावी अशी ही मागणी नातेवाईकांना केली जाते. प्रतिनिधी हर्षद, गोविंद वाकडे, न्यूज 18 मराठी, पिंपरी चिंचवड.